नमस्कार, मी गणेश अंकुशराव. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. ही चंद्रभागेचं पवित्र पात्र आहे, इस्कॉन घाट आहे आणि इथं उद्या चैत्र एकादशी आहे. लाखो भाविक इथं चंद्रभागेच्या पात्रामध्ये स्नान करण्यासाठी येणार आहेत. आम्ही वारंवार मागणी करतोय की चंद्रभागेचं पाणी शुद्ध निर्मळ व्हावं, पण शासन दुर्लक्ष करतंय आणि चंद्रभागेच्या पात्रात ह्या पाण्यामध्ये आळ्या, किडं आणि अंग खाजवणं, आंघोळ केल्यानंतर अशा अनेक रोग ह्या चंद्रभागेच्या पाण्यापासून सध्या होत आहेत. प्रचंड घाणी साम्राज्य आहे. शासनानं उजनीतनं पाणी सोडणं गरजेचं होतं भाविकांच्या हितासाठी, पण शासन काय तसं करताना दिसलेलं नाही. त्यामुळं ही जी मशिनरी आहेत ती गेले 2 ते 3 महिने झाले बंद होत्या. फक्त एकादश आली, एखादी वारी आली, त्या फिल्टर पॉईंट जे आहे पाणी स्वच्छ करायचं ते फक्त चालू केलं जातं आणि ह्या माध्यमातून बिलं काढले जातात. त्यामुळे शासनाला खरंच आम्हाला असं वाटतं की येणाऱ्या भाविकांची काळजी नाही, कारण त्यांना भाविकांची काळजी असली असती तर चंद्रभागेत शुद्ध निर्मळ पाणी सोडलं असतं. प्रचंड घाणी साम्राज्य आहे. त्या घाणीच्या साम्राज्यामध्ये भाविकाला स्नान करावे लागते. त्यामुळं इथं पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि प्रचंड घाणी साम्राज्य आहे. फक्त तात्पुरतं बिलं काढायपुरतं पाणी फिल्टर केलं जातं आणि ह्या मशिनी बंद अवस्थेत होत्या. भाविकाचा अंग खाजवतोय, भाविकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे आणि भाविकाला खूप त्रास यातनं सहन करावा लागतोय. त्यामुळं आम्ही अशी मागणी करतोय की अजून सुद्धा वेळ आहे. वरच्या बंधाऱ्यातनं चांगलं स्वच्छ निर्मळ पाणी चंद्रभागेतील येणाऱ्या भाविकाला, चंद्रभागेला येणाऱ्या भाविकाला स्नान करण्यासाठी बंधाऱ्यातनं, गुरसाळ्याच्या बंधाऱ्यातनं पाणी सोडावं अशी विनंती करतो. नाहीतर आम्ही उद्या सर्व भाविक भक्तांना घेऊन चंद्रभागेच्या पात्रामध्ये आंदोलन करू. जय हिंद, जय वाल्मिकी, जय राघोजी, जय आदिवासी, जय भीम.